हाय, मी आज चालली आहे महादेवाच्या दर्शनाला. चला तर मग आपण जाऊयात महादेवाच्या दर्शनाला. मी निघाली आहे. त्या महादेवाचं मंदिर पूर्ण जंगलात आहे. आता ही आमची गावची गल्ली ज्यातनं आम्ही पास होतोय. भरपूर वेळ लागतो गावाच्या बाहेर निघायला, सो मी आतला काही शॉर्ट्स कट केले. आम्ही आलो आहे गावाच्या बाहेर आणि हा आहे हायवे. इथे भरपूर मोठमोठ्या गाड्या लोडही होत असतात आणि खूप वेगाने गाड्या धावत असतात. खूप सारं नॉईज पोल्युशनही होतं. सो मी ते नॉईज पोल्युशन घालवलं, म्हणजेच मी आवाज घालवला आणि आता आम्ही निघालो आहे फॉरेस्टमध्ये, म्हणजेच जंगलात, जिथे ते महादेवाचं मंदिर आहे. आणि रस्त्याने जाताना इथे एक जैन मंदिर लागतं, जे मंदिर बघायला मला पर्सनली प्रचंड छान वाटतं. आणि आता आम्ही निघालोय पुढे जंगलाकडे, म्हणजेच मंदिराकडे. तुम्हाला मी दाखवू शकले असते जर माझ्याकडे ड्रोन कॅमेरा असता तर, की इथे भयानक आणि खूप मोठ्या प्रमाणात जंगलाचा भाग आहे आणि त्या जंगलातनं हा असा क्लीन रस्ता. खूप हवा होती खूप, आणि त्यामुळे माझे केसही खराब होत होते. माझे केस विस्कटत होते, जे मी तुम्हाला दाखवते. माझा अवतार पूर्ण खराब होत होता. एनिवे, पण आमच्या घरातल्यांना खिडक्या खुल्याच हव्या असतात. सो नो ऑप्शन, आय डोंट हॅव एनी ऑप्शन. आणि आता आम्ही निघालो आहे पुढच्या प्रवासाला. तुम्हाला मी हे जे जंगल दाखवते आहे, हे जंगल म्हणजे हे आहे फॉरेस्ट. आणि हे जे मी तुम्हाला दाखवते आहे, हे जे मी व्हिडिओ स्लो केला आहे, तो आहे इथला गेट. आता जंगल आहे म्हणजे तिथे काय असेल हे तुम्ही गेस करून मला कमेंटमध्ये सांगा. तसं मी व्हिडिओच्या शेवट सांगणारच आहे, पण कमेंट करून नक्की सांगा. आम्ही निघालो आहे पुढे आणि थोड्याच अंतरावर होतं हे महादेवाचं मंदिर, म्हणजेच एकांतेश्वर महादेवाचं मंदिर, जे खूप एकांतात आणि जंगलात आहे, पण लोक तिथेही जाऊन पोहोचली. असो, हे आहे त्यांनी पाळलेलं कुत्रं. तिथे जे काका राहतात त्यांनी पाळलेलं कुत्रं, जे भयंकर आहे. पण आम्ही दर सोमवारी जातो, त्यामुळे त्याची ओळख झाली आहे, म्हणून तो आम्हाला आता काहीच करत नाही. आणि आता या महादेवाच्या मंदिराचं बांधकाम सुरू झालं आहे, जे की तुम्ही बघू शकता. येल्लो पत्रे, ते पत्र्याचं शेड, अगदी साधं सिंपल होतं, पण लोकांची गर्दी वाढायला लागली आणि त्या स्थानाला तेवढं महत्त्व यायला लागलं, तर मग त्यांनी बांधकाम सुरू केलं आहे. आणि हे आहे ते महादेवाचं मंदिर, जिथे फक्त सोमवारी नाही तर एरवीसुद्धा लोकांची ये जा चालू असते दर्शनाला. कधी कधी तर वाटही बघावी लागते. तुम्ही बघू शकता माझा अवतार. माय गॉड, माझे केस पूर्ण खराब झालेत हवेने, पण इतकी काही घाण नाही झालेत. सो ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी पूजेला बसते. हे आहे पात्र, ज्यामध्ये आम्ही पंचामृत घेणार आहोत, तीर्थ घेणार आहोत महादेवाचं. हे पंचामृत टाकलंय आणि आता पूजेची सुरुवात झालेली आहे. मी पूर्ण पूजा तुम्हाला काही दाखवत नाही, त्यामुळे मी थोडासा पार्ट त्यातला स्किप करते. खूप लेंदी व्हिडिओ होण्यापेक्षा तसा विशेष लेंदी नाही करणार मी. तुम्ही कशी पूजा करता कमेंटमध्ये मला नक्की सांगा. माझ्याकडनं काही चुकत असेल तर. गंध लावला आहे आणि आता पुढे बेलपत्र, म्हणजेच बेलवदल, आणि पुष्प अर्पण केली आहेत. हे तांदूळ आहेत, म्हणजे दर सोमवारी मी पूजेला वापरते. आणि आता आम्ही निघालो घराच्या दिशेने. हा गेट मी पुन्हा एकदा स्लोमध्ये तुम्हाला दाखवला नक्की कसा आहे. तर हे आहे फॉरेस्ट ऑफिस आणि त्याचा गेट, जो की बघितल्यानंतर अगदी झूसारखं फील होतं. मला तर खूप मजा येते तिथे. फोटोशूट वगैरे झाल्यानंतर आम्ही आता परत निघालो आहे
घरच्या दिशेला. सो आजच्या पुरतं इतकंच. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.